रिलायन्स जिओनं 4Gचा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आज लॉन्च केलाय। हा फोन ग्राहकांना मोफत मिळणार आहे। म्हणजे हा स्मार्टफोन घेताना ग्राहकाला 1,500 रुपये डिपॉझिट म्हणून द्यावे लागतील, पण ते त्यांना 3 वर्षांनी परत मिळणार आहे। या स्मार्टफोनला रिलायन्स तर्फे भारतातला इंटेलिजंट स्मार्टफोन असं नाव देण्यात आलंय। या सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 153 रुपयात अनलिमिटेड 4G डेटा मिळणार, तर व्हॉइस कॉल हे कायमस्वरूपी मोफत असतील। प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, रिलायन्सचा अजून एक सगळ्यात मोठा आणि लोकप्रिय निर्णय म्हणायला हवा। नक्कीच रेश्मा, मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ज्या अगदी शानदार पद्धतीनं जिओनं 4G क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं होतं, त्याच पद्धतीनं आज रिलायन्सची एजीएम जी आहे ती मुंबईमध्ये पार पडली आणि त्यावेळी इंटरनेट क्षेत्राला आणि एकूणच दूरसंचार क्षेत्राला अतिशय धक्कादायक अशा पद्धतीनं रिलायन्सचे जे मुकेश अंबानी आहेत त्यांनी आपल्या जिओ फोनची घोषणा केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन जो आहे तो पूर्णपणे मोफत असणार आहे, काही कंडिशनवरती, त्या कंडिशनचा आता उल्लेख केला। आपल्याला आता सध्या बाजारात एखादा स्मार्टफोन घ्यायचा म्हटला तर एंट्री लेवलला आपल्याला किमान 3,500 ते 4,000 रुपये द्यावे लागतात आणि त्या तुलनेमध्ये जिओचा हा फोन जो आहे तो पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहे आणि त्याच्यावरती 153 रुपये अनलिमिटेड डेटानं प्लॅनची सुरुवात होती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिओनं त्यांचं सुरुवातीचं 4G लॉन्च करताना जी घोषणा केलेली होती की व्हॉइस कॉलिंग हे जे आहे ते तुम्हाला आजीवन मोफत मिळणार आहे आणि ते या फोनवरती देखील मिळणार आहे। त्यामुळे अतिशय मोठा निर्णय म्हणावा लागेल। आणि या एजीएम मध्ये रिलायन्सचे जे मुकेश अंबानी होते त्यांनी भारतामधल्या ज्या काही आकड्यांचा उल्लेख केला, त्याच्यात त्यांचं म्हणणं असं होतं की 78 करोड भारतीय लोक जे आहेत ते फोन वापरतात आणि त्यातले 50 करोड लोक जे असे आहेत ज्यांना फीचर फोन्स म्हणजे जे स्मार्टफोन्स आहेत त्यांच्या सुविधांचा लाभ मिळत नाहीये। आणि हा जो एक मधला जो तणाव आहे किंवा ही जी दूरी आहे तर ती दूर करण्यासाठी त्यांनी जिओ फोन जो आहे तो लॉन्च केलेला आहे। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावरती हा फोन जो आहे तो लॉन्च होणार आहे। तेव्हा लोकांना त्याचं जे प्री सेटिंग जे आहे ते बघता येईल आणि 24 तारखेपासून प्री बुकिंग करता येईल आणि 1 सप्टेंबरला हा फोन जो आहे तो मार्केटमध्ये उपलब्ध होईल।